आज वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी राज्यामधील प्रमुख गणपती मंदिरांमध्ये जय्यत तयारी। गणपती मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची रीघ। मुंबईमधील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी AQI 200च्या वर। चेंबूर, जुहू आणि पवईतील हवा सर्वाधिक प्रदूषित। राज्यामधील जवळपास 2000 शाळा पटसंख्येअभावी बंद होण्याच्या मार्गावर। 620 शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय। जवळपास 70 गावांमध्ये ना शाळा ना पाटी पेन्सिल अशीच परिस्थिती। अहिल्यानगरमध्ये निवडणुकांपूर्वी तणाव। महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या दारामध्ये बंदूक दाखवून दहशतीचा प्रयत्न। आमदार संग्राम जगताप यांच्या स्वीय सहाय्यकावर आरोप। नंदुरबारच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी यंदाही निराशा। उत्पन्न घेताना आलेल्या नैसर्गिक अडचणींवर कशीबशी मात। दुसरीकडे ओलाव्याचं कारण देत CCI कडून खरेदीला नकार। 7 ते 7500चा प्रति क्विंटलचा दर। धुळ्यामध्ये गुरुद्वाराच्या गादीवर कोण बसणार यावरून 2 गटांमध्ये वाद। गुरुद्वारा परिसरामध्ये दगडफेक, लाठ्या काठ्या आणि तलवारीने हल्लेही। पोलिसांनी 12 जणांना या संदर्भात ताब्यात घेतलंय। धुळ्यामधील गुरुद्वारामध्ये झालेल्या घटनेनंतर परिस्थिती पूर्वपदावर। धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात। शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित। गुरुद्वारा परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात। जालन्याच्या राजुरी येथील महागणपती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं मंदिर परिसर सजला। भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासन सज्ज। बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजा शहराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील चिकन मटणाची दुकानं हटवण्याची मागणी। जिजाऊ जन्मोत्सवापूर्वी दुकानं हटवा अन्यथा आंदोलन करू। जिजाऊ प्रेमींचा इशारा। परळच्या टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बच्या धमकीचा मेल। माहिती मिळताच पोलीस रुग्णालय परिसरामध्ये बॉम्बशोधक पथकासह दाखल। तर पोलिसांकडून अधिकचा तपासही सुरू। संभाजीनगरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त जाहीर केलेल्या साड्यांच्या सेलमध्ये महिलांची झुंबड। 5000ची साडी 599 रुपयात मिळणार असा जाहिरातीमध्ये दावा। खरेदीसाठी महिलांची गर्दी। 3 महिलांना गर्दीमध्ये आली भोवळ। संभाजीनगरमध्ये साडीच्या सेलचा दावा फोल। साडीची किंमत 5000 रुपये असल्याचा दावा खोटा। सर्व साड्या साध्या 500 ते 700 रुपयांच्या। व्यापाऱ्याकडून स्पष्टीकरण। बेळगावमध्ये उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची फास्ट फूड दुकानाला धडक। क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे अपघात झाल्याचा अंदाज। जीवितहानी झाली अशी ही माहिती। वर्धा नागपूर महामार्गावर भीषण अपघात। 4चाकी वाहनाची ट्रॅक्टरला धडक। अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर 1 जखमी। नागपूरकडे जाणाऱ्या कारची उसाच्या ट्रकला धडक। बुलढाण्यामध्ये भीषण अपघात। ST बस आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन अपघात। दुचाकीवरील 3 जणांचा मृत्यू। अपघातामध्ये दुचाकीचा अक्षरशः चुराडा। परभणी गंगाखेड रोडवरील ब्राह्मणगाव पाटीजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। गोवा मोलमजवळ बस आणि कंटेनरचा भीषण अपघात। कंटेनर चालकाने मद्यपान केल्यानं अपघात घडल्याची माहिती। चालकाचा कंटेनरवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे कंटेनरनं दिली बसला धडक। नाशिकमधील मुखेड शिवारामध्ये बिबट्याचा वावर। या बिबट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या कैद होत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। नाशिकमध्ये नाफेड कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा मोठा गोंधळ। 6 महिने उलटून देखील नाफेडमधून परतावा न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक। अधिकाऱ्यांना कांद्याची माळ घालत आंदोलन। हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। रक्ताने पत्र लिहित शक्तीपीठ महामार्गाला विरोध। शिरपूर शहर पोलीस स्टेशन आवारामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्यासह ग्रामस्थांचा ठिय्या। शिरपूर तालुक्यामधील बलकुवा येथील सरपंच प्रदीप चव्हाण मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी।
नाशिकमध्ये बागलाणच्या ठेंगोडा या मार्गावर ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघातामध्ये एकाचा मृत्यू. संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको करून स्पीड ब्रेकरची मागणी. उसाची ट्रॉली अंगावर कोसळल्यामुळे बीडच्या ऊसतोड मजुराचा लातूर जिल्ह्यामध्ये मृत्यू. घटनेपूर्वी पत्नी करत होती फेसबुक लाईव्ह. दाम्पत्य रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर होतं प्रसिद्ध. कुटुंबाला मदतीची नातेवाईकांची मागणी. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ. कारवाई टाळण्यासाठी ट्रॅक्टर शेतात घुसवल्यामुळे पपईची अनेक झाडं मोडली. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. पुण्यामध्ये मद्यपी वाहन चालकांवर कारवाई. मद्यप्राशन करत रात्री वाहन चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांची करडी नजर. 232 जणांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई. 121 वाहनही जप्त. अथर्व सुदामेने 7 दिवसांच्या आत नोटिशीचा खुलासा केला नाही तर कायदेशीर कारवाई करणार. पीएमपीएमएलचा मोठा पवित्रा. जनसंपर्क अधिकारी किशोर चौहान यांची प्रतिक्रिया समोर. यवतमाळमध्ये दारू पिण्याच्या वादामधून 50 वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या. पोलिसांकडून आरोपीला अटक. इंदापूरच्या लाखेवाडीमधील एकाला व्याजाच्या पैशाच्या व्यवहारातून मारहाण. कीटकनाशक औषध प्राशन करण्यासही भाग पाडलं. तिघांविरोधात गुन्हा दाखल. जालन्यामध्ये फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करणारा मुख्य आरोपी अटकेत. जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई.